क्या हुआ तेरा वादा शेतकऱ्यांचे जनआंदोलन अंतर्गत उद्धव सेनेच्या वतीनं आज बुधवारी राज्यभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येतोय। महायुती सरकारकडून दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून बुधवारी खुलताबाद शहरामध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजू वरकड यांच्या नेतृत्वामध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, अन्नदाता, ऊर्जादाता योजना, पाणंद रस्ते आदी अनेक घोषणा केल्या होत्या। मात्र या घोषणा फक्त कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नाहीये असा आरोप यावेळी करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की राज्यामध्ये गेल्या 7 महिन्यांत हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीऐवजी आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्ज भरण्यामध्ये सांगून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। शेतकऱ्यांना जीएसटी अनुदान परत देण्याचं आश्वासन अद्याप पूर्ण झालं नाहीये। याशिवाय सोयाबीन आणि कापसाचे दर कमी ठेवण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात सुरू असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले। शेतकरी सन्मान योजनेमध्ये दरवर्षी मिळणारी रक्कम 12,000वरून 15,000 रुपये करण्याचं आश्वासन देखील हवेतच विरलेले आहे। मोदी सरकारने हमी भावाच्या 1.5 दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस आणि सोयाबीन विकावं लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। क्या हुआ तेरा वादा या अनुषंगाने शिवसेना उभाटा गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्याचं जन आंदोलनाची एक मशाल पेटलेली आहे। इलेक्शनच्या अगोदर निवडणुकीपूर्वी या सरकारने खूप असे शेतकऱ्यांसाठी वादे केले होते। त्यामध्ये प्रमुख वायदा हा होता की आमचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। परंतु आता सरासरी 8-10 महिने होऊन गेलेत, परंतु शेतकरी त्याबद्दल एक शब्द सुद्धा काढायला तयार नाही आहे। आज जर बघितलं तर शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे। अनियमित वातावरण, त्याच्यानंतर कमी उत्पादकता, वाढलेले खताचे, औषधाचे दर, वाढलेले मजुरीच्या समस्या, हे जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याची वैयक्तिक दैनंदिन दिनचर्या चालवण्यासाठी सुद्धा तो धडपड करत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जसं केंद्र शासन आत्मनिर्भर भारत किंवा आत्मनिर्भर आपलं रक्षा क्षेत्र सगळं करतंय, तर मग ह्या संपूर्ण जगासाठी जो भारत कृषीप्रधान म्हणून जो देश आपला सांगितलेला गेलेला आहे, तर मग हे सरकार जे आहे तर शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी का पुढे धजत नाही, ही एक खूप मोठी शोकांतिका आहे। तर माझी या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने ह्या झोपलेल्या सरकारला विनंती आहे की खडबडून जागं व्हा आणि या शेतकऱ्याची चेष्टा करू नका। हा शेतकरी बळीराजा आहे, हा शेतकरी सगळ्यांना अन्न पुरवणार आहे, हा शेतकरी खूप आता सध्याच्या परिस्थितीला विस्कटलेला आहे। कृपा करून आपण या शेतकऱ्यांची चेष्टा करू नका। जितकं शक्य होईल तितक्या लवकरात लवकर या शेतकऱ्याची कर्जमाफी करा। त्याचबरोबर जे शेतकऱ्याला हमी भावासाठी एक लवकरात लवकर कमिटी नेमून शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। त्याचबरोबर महिलांच्या सशक्तीकरणासाठी इलेक्शनच्या अगोदर ज्या सरकारने 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून सांगितले होते, ते 1500 रुपये सरसकट दिल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये कटछाट करणे चालू केले आहे। त्याचबरोबर जे 2100 रुपयाचं वचन दिलं होतं ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावं। खतं, बियाणं, औषधे याचे जो गगनाला भिडलेले दर आहेत, हे दर जे आहेत त्वरित कमीत कमी करून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, ही मी विनंती करेल या सरकारला। आणि परत एकदा सांगेल की त्वरित शेतकऱ्याची कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्याला सबळ बनवावं आणि आर्थिक सशक्त बनवावं। दिनांक 5 ते 12 जून मराठवाड्यामध्ये क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन चालू आहे। त्याचा प्रमुख भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जे काही जनतेला आश्वासन दिले होते, तर निवडून आल्यानंतर आम्ही हे जे विषय आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मोठा फार विषय आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना सन्मान योजनेमधून 15,000 रुपयाचा एक तो विषय आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींना जे पहिले निवडून येण्याच्या पूर्वी 1500 रुपये त्यांनी डिक्लेअर केले होते, त्यानंतर 1521 करणार सरकार आल्यानंतर, तर त्यांनी 1521चा पण आतापर्यंत केलेलं नाही। आता सरकार येऊन जवळपास 8 ते 10 महिने होत आहेत। शेतकरी त्यांचा पांढऱ्या रस्त्याचा फार मोठा विषय आहे। असे बरेच विषय सरकारने सत्तेत येण्यापूर्वी डिक्लेअर केले होते, त्याचा भाग म्हणून एक केल्यामुळं आज म्हणजे पूर्ण मराठवाड्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये
आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आम्ही मोर्चे काढलेले आहे. अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.